नमस्कार. खरवस म्हटलं की तोंडाला लगेच पाणी सुटतं. मऊ गोड तोंडात विरघळणारा हा अगदी पारंपरिक चवीचा खास गोड पदार्थ. पण एक मोठी अडचण म्हणजे चिकाचं दूध सगळीकडे सहज मिळत नाही आणि म्हणून अनेकांची खरवस बनवायची इच्छा अपूर्णच राहते. पण आजची रेसिपी तुमच्यासाठी खास आहे, कारण आज आपण बनवणार आहोत चिकाच्या दुधाशिवाय अगदी साध्या दुधापासून तयार होणारा खरवस, जो दिसायला, चवीला आणि टेक्स्चरला अगदी पारंपरिक खरवसासारखाच लागतो. ना महागडं साहित्य, ना कठीण पद्धत, अगदी घरात असलेल्या साध्या वस्तूंनी तयार होणारा हा खरवस इतका मऊ आणि स्पंजी होतो की एकदा खाल्लात तर पुन्हा पुन्हा बनवाल. तर रेसिपी पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. इथे मी या कपाने 1 कप दूध घेतलं आहे आणि दूध मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे. म्हणजे गरम केल्यानंतर थंड होऊ द्यायचं आणि ते दूध घ्यायचं. आता 1 कप दूध घेतलं, पाऊण कप मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 चम्मच मी कस्टर्ड पावडर घेतलं. तर कस्टर्ड पावडर तुम्ही स्किप पण करू शकता. आणि इथे अर्धा कप साखर घेतली. तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा घेऊ शकता. आता हे मेजरमेंट तुमच्या घरातील कुठल्याही एका भांड्याने तुम्ही घेऊ शकता. वाटी किंवा कप अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. आणि आता हे सर्व टाकल्यानंतर मी इथे परत सांगते किती घेतलं आहे मी. 1 कप दूध घेतलं, पाऊण कप कॉर्नफ्लॉवर घेतलं, 1 चमच कस्टर्ड पावडर घेतलं आणि अर्धा कप साखर घेतली. आता हे सर्व छान मिक्स करून मी 5 मिनटं ही साखर विरघळण्याकरिता हे ठेवलं होतं झाकण ठेवून. त्यानंतर मी परत याला मिक्स करून घेतलं. आता बघायचं आपल्याला हे मिश्रण कसं पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पाहिजे. तर इथे आता याला परत मिक्स करायचं. आता ही साखर आपल्याला ना थोडी विरघळूनच घ्यायची आहे आणि नाही विरघळली तरीसुद्धा चालतं. गूळ जर टाकला ना तर तुम्ही याला ना मिक्सरच्या भांड्यातसुद्धा फिरवून घेऊ शकता. तर इथे आता एक मी कुकरचा डबा घेतलेला आहे. तुम्ही कुठलंही भांडं घ्या. आता या कुकरच्या डब्यामध्ये मी हे सर्व मिश्रण टाकून घेतलं आणि आता याच्यावर मी 1 ते 2 इलायची फोडून घेतल्या आणि थोड्याशा कुटून घेतल्या आणि त्यावर तुम्ही अशा टाकून घेतल्या. तुम्ही जायफळ पण टाकू शकता थोडंसं किंवा केसरसुद्धा टाकू शकता. आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून स्टँड ठेवलं. आता या पाण्याला आपल्याला एक उकळा आणायचा आहे. उकळा आल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा आणि हे दुधाचं मिश्रण आपण ज्या कुकरच्या डब्यात टाकला आहे ना, तो डबा आपल्याला याच्यात ठेवून द्यायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण का ठेवायचं? तर जे आपण वाफ निर्माण होते आणि ते पाणी जमा होतं ना, तर ते डब्यात पडू नये म्हणून ह्याच्यावर झाकून ठेवायचं. आणि झाकण ठेवल्यानंतर 30 मिनटं आपल्याला छान याला मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं आणि पूर्ण थंड करायचं. त्यानंतर काढून घ्यायचं. आता बघू शकता इथे खरवस रेडी झालेली आहे. मी तुम्हाला याच्या वड्या पाडून दाखवते. तर बघायचं आहे म्हणजे 30 मिनटानंतर सुरी किंवा टूथपिक टाकून बघायचं. मिश्रण जर थोडं ओलसर असेल तर परत 5-10 मिनटं वाफवून घ्यायचं. आता इथे वड्या पाडून घ्यायच्या. आता कधी आपण शहरामध्ये राहत असल्यामुळे ना आपल्याला चिकाचं दूध सगळीकडे उपलब्ध भेटत नाही. तर आणि खरवस खाण्याची जर इच्छा झाली तर तुम्ही अशा प्रकारे साध्या दुधापासून खरवस बनवून खाऊ शकता. आता याला सुरीने आपल्याला ज्याही आकाराच्या वड्या करून घ्यायच्या असतील तशा करून घ्यायच्या. मी इथे चौकोनीच करून घेते. तर बघू शकता किती छान टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे आणि तेवढीच चविष्टसुद्धा झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही साध्या दुधापासून खरवस बनवून आता खाऊ शकता. तर ही खरवस रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.